आई म्हणत होती की तू फार विचित्र वागतोयस म्हणून. कुठे गेला होतास तू? इथे किती कामं पडली आहेत माहितीये? सगळी कामं आजच निपटणार आहे मी. देवाने गप्प बसलं तर चालतं, पण देवपदी बसल्यावर खोटं नाही बोलता येत. यापेक्षा वेगळ्या भाषेत मी तुला नाही सांगू शकत. तुला सांगितलं खाली उतर, खाली उतरता येत नाही. काढ सगळं. इतके दिवस दुःख होतं पण तुम्ही माझ्या बरोबर होतात. आता सुख मिळणार आहे पण तुम्ही दूर झाला अशी भीती वाटते. तुम्हाला वाटतंय ते तुम्ही करा, मी पण बघतो हे लग्न कसं होतं ते. हॅलो हॅलो राजन, मी वामन. हा वामन साहेब. ऐक ऐक, हे बघ, तुझ्यात जर लढायची हिंमत असेल ना तर मी तुझ्या बाजूने आहे. मला माहित नाही तुला माझा किती आधार वाटतो, तुझा माझ्यावर किती विश्वास आहे, पण माझा ऐकशील तर हीच वेळ आहे. जानकीला घे आणि पळून जा. वामन साहेब, मी तिला पळून आता पण घेऊन जाईन. हो पण काय तू आता पळून जाण्यासाठी सुद्धा मुहूर्त वगैरे बघणार आहेस का? वामन साहेब, माझी आई त्यांच्या ताब्यात आहे. ते असं काय? डोंट वरी, आईला मी काहीही होऊ देणार नाही. तू आईची काळजी करू नकोस. पण माझा ऐक, हीच वेळ आहे. जानकीला घे आणि पळून जा. पळून जा या कचाट्यातून. अरे तुमच्या दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. लक्षात ठेव, पळून गेलास तर तुझं भलंच होईल. काय डोकं फिरलंय का तुमचं? सकाळपासून काय आरामापट चालली आहे? मग काय करू, काय करू? खरं तर आता तुम्ही जे काही करतायत त्याचा मला आनंदच आहे, कारण तुम्हाला राग यावा ही माझी कित्येक दिवसांपासूनची इच्छा आहे. हे बघ, मी ओके, आय एम फाईन. मला काहीही झालेलं नाहीये. तू जा जा. मी बरी अशी जाईन? आधी सांगा ना, त्या जानकीचं पार कन्यादान करायला निघाला होतात ना, मग अचानक काय झालं? तुला आत्ता टोचून बोललंच पाहिजे मला? मी हात जोडतो, प्लीज आत्ता काही विचारू नकोस. ओके प्लीज. का? जेव्हा मला खूप राग आलेला असतो तेव्हा तुम्ही प्रश्नांचा भडीमार चालूच ठेवता ना, मग आता का? बोला ना. सकाळी सकाळी त्या जानकीला घेऊन कुठे गेला होतात? बोला. मला काही माहित नाहीये, पण तुला माझ्यासाठी थोडंसं काही करण्याची जर इच्छा असेल तर एक करशील? बोला. मला सकाळी सकाळी लवकर उठव. मला लवकर रमावतीला जायचं आहे. अचानक रमावतीला का? अचानक काम उद्भवलंय म्हणून. नाही, मग अचानक काय काम उद्भवलंय ते तुम्ही मला नाही सांगू शकत? हे बघ, सांगा ना. तुम्हाला सकाळी सकाळी उठवायचंय ना, मग काय झालंय ते तरी सांगा ना. उद्या हळदी समारंभ आहे. राजनला उद्या संध्याकाळी उचला आणि आपल्या इंदोरच्या गेस्ट हाऊसवर पोहोचवण्याची व्यवस्था करा. यायला काकू केली तर बेशुद्ध करा.
जास्त मारहाण करू नका. ठीक आहे, पण समजा मारहाण करावी लागली तर? तशीच वेळ आली तर आपण काही करू शकतो. पण निवडणुका तोंडावर आल्यात, छोटी सुद्धा चूक चालणार नाही. आणि हो, माझा फोन आल्याशिवाय कुठलीही ऍक्शन घ्यायची नाही. चला निघा. ठीक आहे, चल. जानकी, ही हळद म्हणजे काही नुसतं औषधी नाही आहे काही. आपल्या समाजाचे संस्कार त्याच्याशी निगडित आहेत बरं. पण आत्याजी, एवढं सगळं महत्व असतं या समारंभाचं, तर मग प्रत्येक जण आपापली हळद का नाही लावत? ती उष्टी करायला उगाच वाट्या घेऊन हिंडत कशाला बसतात? आणि मला सांग, समज एखाद्या नवऱ्या मुलाने हळद उष्टी करायला नकारच दिला तर? म्हणूनच ही प्रथा पडली असावी. त्याच्यामुळे निदान नवरा नवरीचा होकार नकार तरी कळेल ना. आणि जानकी, एकदा हळद लागली की घराबाहेर पडायचं नाही बरं का. मग वामन येऊ दे नाही तर राजन येऊ दे, घराबाहेर पडायचं नाही. आत्याबाई, मला बोलावलं तुम्ही? अगं हो, घरात एवढी सगळी गडबड चालली आहे आणि तू तुझ्या खोलीत बसून काय करतेस तिकडे? त्याजी, अगं झालं का तुझं? आपल्याला अजून आणलेले कपडे सुद्धा चेक करायचे आहेत. हो बाई, ते एक विसरलेस ग बाई मी. चल 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 बाई, आधी ते काम करून टाकू. सुमित्रा, तू सगळं समजावून सांग तिला. हं, चल. जानकी, तू अजूनही चिडलीस का ग माझ्यावर? नाही नाही, मी कशाला? उलट तूच माझ्याशी बोलत नाहीयेस. मी तुझ्याशी बोलत नाहीये तर तुला असं नाही वाटलं की येऊन माझ्याशी भांडावं, जाब विचारावा की का बोलत नाहीयेस तू माझ्याशी? वाटलं, खूप वाटलं. पण तुला एक सांगू का, परशुराम साहेबांना त्रास व्हावा म्हणून मी नव्हता धरला जमिनीचा हट्ट. मला माहितीये जानकी, तुझी काहीच चूक नाहीये यात. म्हणून तर मी माफी मागायला आली ना तुझी. तू स्वतःहून नाही आली, आत्याबाई साहेबांनी तुला बोलवलं म्हणून आलीस. बरं बाई, चूक झाली माझी, मला माफ कर. अगं, असं काय बोलते? परशुराम साहेबांनी पाहिलं ना तर माझ्या बरोबर राजनला सुद्धा बाहेर उन्हात उभं करतील. हो. वामनराव, सध्या तुम्ही आमच्यावर खूपच रागावलेले दिसताय. नाही वाकणीस, मी तुमच्यावर रागवलो नाहीये. मला कीव वाटते तुमची. कारण कसं आहे, मी जर तुमच्यावर रागवलो असतो ना तर तुम्ही आज इथे उभे दिसला नसतात. तुमचा राग समजू शकतो. तुम्ही किल्लेदारच आहात, तुमचं रक्त उसळणारच ना. बापरे, या घरात मलाही घाबरणारं कोणी आहे की काय? मग कुठे निघालात? वाकनीस, मी कुठे जायचं, काय करायचं, आता हे ह्यापुढे मला तुम्हाला सांगावं, विचारावं लागेल की काय? छे, अहो आम्ही तुमच्या पायरीचे दास. आम्ही तुम्हाला आज्ञा काय करणार? एक विनंती करू? विनंती की विनंती वजा सूचना? नाही, मी विनंतीच करणार आहे. हवं तर तुम्ही सूचना म्हणून ऐका. बोला. उद्या ऐन मुहूर्ताच्या वेळेला राजन मांडवात येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. वाकनीस, तुम्ही काय स्वतःला ब्रह्मदेव वगैरे समजता की काय? निदान या लग्नाच्या बाबतीत तरी मी ब्रह्मदेवच आहे. आणि मी जे काही सांगतो तेच अंतिम सुद्धा. मी राजनला मदत करणार, ही सुद्धा काळ्या दगडावरची रेघ आहे.
काय साहेब, तुमच्या या मदत करण्यामुळे राजनच्या दृष्टीने हे प्रकरण आणखीनच अवघड होत जाईल. वाकनीस, या देशात अजूनही कायदा, सुव्यवस्था अशा गोष्टी आहेत. काय साहेब, अहो गेली 60-62 वर्ष संपूर्ण देश हीच सुव्यवस्था शोधतोय. तुम्हाला सापडली तर कळवा मला. कळवीन. लवकरात लवकर तुम्हालाच कळवेल. आणि लक्षात ठेवा, तेव्हा मी एकटा नसेन, अजून बरेच जण माझ्या बरोबर असतील. साहेब, राजन हा एक चांगला मुलगा आहे. त्याला कुठल्याही प्रकारची शारीरिक इजा होऊ नये हीच माझी इच्छा आहे. पण तुमच्या या लुडबुड करण्यानं मात्र. बापरे, तुम्ही काय मला भॉक करून घाबरवत आहे की काय? वाकनीस हा वामन किल्लेदार बिडस्त असेल, नेभळट नाही. फार उडू नका, पाडावं लागेल. हॅलो. हो, तुम्ही काय बी काळजी करू नका. नाही, मी बघतो ना समज. अहो, येळ आली तर स्वतःचा जीव देईन, नाहीतर जीव घेईन तरी. जी होय. आवा, किल्लेदार साहेबांकडनं बरंच सामान आलंय. माझ्यासाठी नवं लुगडं, तुमच्यासाठी राजनसाठी नवी कापडं. आज राजनला हळद लावून उष्टी करायची. ही बघा, हळदीची वाटी बी आली आहे. लेकरा, अरे कुठे चाललास? सुभान काका, मी जरा बाहेर जाऊन येतो. अरे पोरा, तुला काय पाहिजे असेल तर मला सांग ना, आम्ही आणून देतो. जा जा. अहो, जाऊ दे की त्याला बाहेर, जरा पाय तरी मोकळं होतील. ये, तू गप्प बस. जा पोरा, आज जा. सुभान काका, माझं खूप महत्वाचं काम आहे, मी तेवढं फक्त करून येतो. हा तुझं काय महत्वाचं काम आहे मला माहित आहे. जा, आज जा. हा सुभान काका, असं काय करताय? जाऊ दे ना मला बाहेर. तुला आज जा म्हणलं ना. हे बघा सुभान काका, मला जानकीला भेटायचंय. तिच्यावरती खूप मोठं संकट येणार आहे. बघ, माझी पोरगी कंचाबी संकटात असली ना, तर तिला त्या संकटातून सोडवण्यासाठी तिचा बाप जिद्द आहे. अजून जा म्हणलं ना. सुभान काका, म्हणजे तुम्ही पण त्यांना सामील आहात? असं समज, माझ्या पोरीच्या सुखातली मोठी अडसर तू आहेस. तिला किल्लेदाराची सून होण्यापासून कोणी बी रोखू शकणार नाही. काय बोलताय तुम्ही? तसं असेल ना, तर मग मला तुमचा अडसर दूर करावा लागेल. अडसर मला बी दूर करता येतो. कुमानात जा, नाहीतर मोडता पाडेन तुझा. सुभान काका, तुम्ही सुद्धा? आज जा म्हणलं ना तुला. सुभान काका, सुभान काका, सुभान काका, तुम्ही सोडा. राजन, आज चल चल. आज चल म्हणते ना. काय चाललंय समजा? जानकी किल्लेदारांची सून होणार म्हणजे? जानकीचं लगीन नरसिंहराव साहेबांशी होणार. यातला एक सबूत बी इकडचा तिकडं होता कामा नये. तुम्ही काय बोलताय? मला काय बी कळण असं झालंय. कळत नाही हेच बेस आहे.
नाही तर आपल्या जानकीचं लगीन नरसिंहराव साहेबांशी होणार नाही. अहो पण हे ठरलं कवा? त्या दिवशी आत्याबाईंनी लग्नाचा विषय काढला. त्यावेळी मी त्यांना विचारलं, मुलगा कोण? त्यावर त्या म्हणल्या, मी जानकीचा हात नरसिंहाच्या हातात देणार आहे. काय? नरसिंहराव साहेब? तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे. जानकीपेक्षा नरसिंह वयाने मोठा आहे. पण ही एक गोष्ट जर सोडली तर या लग्नाने तुमचा कुठलाही तोटा होणार नाही. झालाच तर फायदाच होईल. जानकी किल्लेदारांची मोठी सून होईल. तिच्या नशिबी कुबेराची श्रीमंती लिहिलेली आहे. सुभानराव महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याची पत्नी होईल ती. अहो काही धोंडा बिंडा पडला की काय तुमच्या आखलीवर? पोटच्या पुरीला काय नरकात ढकलायला निघालात का काय? धोंडा तुझ्या आकलीवर पडलाय. तुला आपल्या पोरीचं भलं दिसत नाही. अहो पण याच्यात काय भलंय ते तरी कळू दे. अगं रखमे, ज्या घरात नुसता नोकर म्हणून जरी राहिलो असतो ना तरी आपल्या आयुष्याचं भलं झालं असतं. अशा किल्लेदाराची सून होणार आहे माझी जानकी. अहो पण आपल्या राजांचं काय? त्याच्या गळ्यात धोंडा बांधून त्याला विहिरीत ढकलायला निघाला. बडबडू नगस. मला सांगून ठेवते, मी हे लगीन होऊ द्यायची नाही. अहो असं खोटेपणाने वागला तर नरकात जाऊ आपण. नाहीतर इथं कुठं आपण स्वर्ग बघतोय. रखमे, अगं या नरकातून बाहेर पडण्याचा हा एकच मार्ग आहे. पण मी पडू दिलं तर ना? रखमे, माझ्या पोरीच्या सुखामध्ये कोणी बी आला त्याच्या मी गळी करणार नाही. म्हणजे माझा बी जीव घेणार तुम्ही? मग आधी माझा मुर्दा पाडा. माझ्या पोरीच्या सुखामध्ये जर तू आलीस तर तुझा नाही, पहिला माझा मुर्दा पाडीन मी. मी या लग्नाच्या आडी येणार म्हणजे येणार. ठीक आहे. जानकीच्या कपाळी किल्लेदाराचं कुकू लागू न लागू, पण त्याआधी तुझ्या कपाळाचं कुकू मात्र पुसलं जाईल. असं काय बोलताय तुम्ही? रखमे, तुला बी माहित आहे मी नुसता बोलत नाही तर करून बी धावतो. काय करताय हे? दारात किल्लेदाराचा माणूस उभा आहे, तेही त्याला हळद. त्याला म्हणावं हळद उष्टी झाली. जा म्हणलं ना. नरसिंह, तो वामन नाही नाही ते बोलून गेला. तू
तू आलीस वाटतं सारवा सारव करायला. मला कुठे वेळ आहे? घरात केवढी गडबड आहे लग्नाची. काही लागलं तर सांगा मला. हो हो, त्याच्यासाठीच आली आहे. जानकीला हळद लावायची आहे. चल हळद उष्टी कर. ते बाई काय पोरखेळ चाललाय, थांबवा हा सगळा. अरे सगळी तयारी झाली आहे, फक्त नवऱ्या मुलाचा होकार बाकी आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, थांबव हे सगळं. तुझ्या मनाला तरी वाटतंय का रे हे सगळं थांबवावं असं? तसं असतं ना तर तू हे केव्हाच थांबवलं असतंस. माझा शांतपणा हा माझा मूर्खपणा समजू नका. तुझं एक मन या सगळ्याशी सहमत आहे, बरोबर? अजिबात नाही, खोट आहे हे. मला कशाला सांगतोस? आरशासमोर उभा राहा आणि स्वतःच विचार ना आपल्या मनाला. आत्याजी, अगं इथे काय करतेस तू? बाहेर सगळे थांबलेत आणि अगं राजनच्या घरनं उष्ट्या हळदीची वाटी सुद्धा आली आहे. मग आता हे मला सांगून काही उपयोग आहे का? याला तेच तर सांगते, ऐकतोय कुठे माझं? बाबा चला ना, खूप मजा येईल. असं नाही का ऐकायचा तो? याला ना पिवळा करूनच नेऊया बाहेर. अक्कल आहे का तुला बिंडोक? अरे तिच्या अंगावर कशाला ओरडतोयस? जा बाळा तुझा. कशाला रे उगीच चांगल्या दिवशी तिच्या अंगावर ओरडलास? आता बाई आता मात्र हद्द झाली तुझी. बघ, तू कितीही विरोध केलास तरी हळद उष्टी झालीच की नाही? चला, माझं काम झालं. कोणी म्हणायला नको रीतिरिवाज पाळले नाहीत म्हणून. मी आधी मांडवात तर आला पाहिजे. तू मांडवात येणार आणि तुझ्या याच हाताने जानकीच्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालणार.